जावातील टाइप कन्व्हर्जन वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. यात शिकणार आहोत डेटा एका टाइप मधून दुसऱ्यात कन्व्हर्ट करणे. दोन प्रकारची कन्व्हर्जन्स, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. स्ट्रिंग्सचे नंबर्स मध्ये रूपांतर करणे. यासाठी वापरत आहोत उबुंटू 11.10, जेडीके 1.6 आणि इक्लिप्स 3.7. आपल्याला जावातील डेटा टाइप्स माहिती हवेत. नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. टाइप कन्व्हर्जन म्हणजे डेटा एका डेटा टाइप मधून दुसऱ्यात कन्व्हर्ट करणे. ते कसे करायचे ते पाहू. इक्लिप्स वर जाऊ. हा इक्लिप्स IDE आणि उर्वरित कोडचा आराखडा आहे. मी टाइप कन्व्हर्जन क्लास बनवून त्यात मेन मेथड लिहिली आहे. काही व्हेरिएबल्स बनवू. इंट a इक्वल टू 5, फ्लोट b इक्वल टू a. मी दोन व्हेरिएबल्स बनवली आहेत. a हे इंटिजर आणि b हे फ्लोट आहे. इंटिजर व्हॅल्यू फ्लोट व्हेरिएबल मध्ये संचित करत आहोत. आता फ्लोट व्हेरिएबल मध्ये काय संचित आहे ते पाहू. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं b. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. इंटिजर 5 हे फ्लोट 5.0 मध्ये रूपांतरित झाले आहे. ह्या प्रकाराला इम्प्लिसिट कन्व्हर्जन म्हणतात. नावाप्रमाणे व्हॅल्यू योग्य डेटा टाइप मध्ये आपोआप कन्व्हर्ट होते. ह्याच पद्धतीने फ्लोट व्हॅल्यू इंट मध्ये कन्व्हर्ट करू. येथील 5 काढून टाका. फ्लोट b इक्वल टू 2.5 f टाइप करा. b व्हेरिएबल a मध्ये संचित करून a ची व्हॅल्यू प्रिंट करा. फाईल सेव्ह करा. आपल्याला ही एरर दिसेल. टाइप mismatch cannot convert from float to int. म्हणजे फक्त int चे फ्लोट मध्ये इम्प्लिसिट कन्व्हर्जन शक्य आहे, परंतु उलट शक्य नाही. फ्लोट चे int मध्ये रूपांतर करण्यासाठी एक्सप्लिसिट कन्व्हर्जन वापरावे लागेल. कसे ते पाहू. हे आपण व्हेरिएबलच्या आधी पॅरेंथेसिस मध्ये int लिहून करू शकतो. हे स्टेटमेंट व्हेरिएबल b मधील डेटा इंट डेटा टाइप मध्ये कन्व्हर्ट करून a मध्ये संचित करेल. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. दिसेल की फ्लोट व्हॅल्यू इंट मध्ये कन्व्हर्ट झालेली आहे. डेटा टाइपला अनुरूप होण्यासाठी डेटा त्यानुसार बदलला गेला आहे. इंट डेटा फ्लोट मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी सुद्धा एक्सप्लिसिट कन्व्हर्जन वापरू शकतो. मागील उदाहरण करून पाहू. इंट a इस इक्वल टू 5, फ्लोट b इस इक्वल टू फ्लोट a. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं b. आपण इंटिजर व्हॅल्यू फ्लोट मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी एक्सप्लिसिट कन्व्हर्जन वापरत आहोत. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. दिसेल की इंट व्हॅल्यू ही फ्लोट व्हॅल्यू मध्ये कन्व्हर्ट झाली आहे.
कॅरेक्टर व्हॅल्यू इंटिजर मध्ये कन्व्हर्ट करताना काय होते ते पाहू. इंट a char c इक्वॉल टू सिंगल कोट्स मध्ये m. a इक्वॉल टू इंट c. system डॉट आउट डॉट println a. m हे कॅरेक्टर इंटिजर मध्ये कन्व्हर्ट करून ती व्हॅल्यू प्रिंट करत आहोत. सेव्ह करून कार्यान्वित करा. एकशे 9 हे आउटपुट दिसेल जी m ची ASCII व्हॅल्यू आहे. म्हणजे char व्हॅल्यू इंट मध्ये कन्व्हर्ट होतात तेव्हा त्याची ASCII व्हॅल्यू संचित होते. डिजिट घेऊन करून पाहू. char c इस इक्वॉल टू सिंगल कोट्स मध्ये अंक 5. सेव्ह करून कार्यान्वित करा. आउटपुट 53 आहे जी कॅरेक्टर 5 ची ASCII व्हॅल्यू आहे. ही संख्या 5 नाही. संख्या मिळवण्यासाठी स्ट्रिंग वापरून ती इंटिजर मध्ये कन्व्हर्ट करावी लागेल. कसे ते पाहू. मेन फंक्शन मधील सर्व काढून टाका. टाइप करा स्ट्रिंग sheight इक्वॉल टू डबल कोट्स मध्ये 6. ह्यात उंची स्ट्रिंग रूपात लिहिली आहे. इंट h इक्वॉल टू explicit conversion to int of sheight आणि नंतर system डॉट आउट डॉट println h. फाईल सेव्ह करा. 6 व्हॅल्यू असलेले स्ट्रिंग व्हेरिएबल आहे आणि ते इंटिजर मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण एरर मिळाली आहे. कॅनॉट कास्ट फ्रॉम स्ट्रिंग टू इंट. म्हणजेच स्ट्रिंग्स कन्व्हर्ट करण्यासाठी इम्प्लिसिट किंवा एक्सप्लिसिट कन्व्हर्जन वापरू शकत नाही. हे वेगळ्या पद्धतीने केले जाते. कसे ते पाहू. इंट sheight काढून टाका आणि टाइप करा इंटिजर डॉट पास इंट कंसात sheight. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. व्हॅल्यू यशस्वीरित्या इंटिजर मध्ये कन्व्हर्ट झाली आहे. ह्यासाठी इंटिजर मॉड्यूल मधील parseInt मेथड वापरली आहे. संख्येत एकापेक्षा जास्त अंक असतील, उदाहरणार्थ 6543, तर काय होते पाहू. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. दिसेल की स्ट्रिंग रूपातील अशी बहुअंकी संख्या सुद्धा या पद्धतीने इंटिजर मध्ये कन्व्हर्ट होते. जर स्ट्रिंग फ्लोटिंग पॉइंट नंबर असेल तर काय होते ते पाहू. 6543 च्या जागी 65.43 लिहू. म्हणजेच आपल्याजवळ स्ट्रिंग्स मध्ये फ्लोटिंग पॉइंट नंबर आहे जो आपण इंटिजर मध्ये कन्व्हर्ट करत आहोत. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. आपल्याला एरर मिळेल कारण स्ट्रिंग मध्ये लिहिलेला फ्लोटिंग पॉइंट नंबर आपण इंटिजर मध्ये कन्व्हर्ट करू शकत नाही. आपल्याला तो फ्लोट मध्ये कन्व्हर्ट करावा लागेल. कसा ते पाहू. प्रथम डेटा टाइप फ्लोट असावा लागेल. दुसरे म्हणजे आपल्याला float डॉट
parsefloat मेथड वापरावी लागेल. फ्लोट क्लासची parsefloat मेथड वापरून स्ट्रिंग मध्ये लिहिलेल्या फ्लोटिंग पॉइंट नंबरचे रूपांतर प्रत्यक्ष फ्लोटिंग पॉइंट नंबर मध्ये करत आहोत. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. आपल्याला दिसेल स्ट्रिंग मध्ये लिहिलेल्या फ्लोटिंग पॉइंट नंबरचे रूपांतर हे यशस्वीरित्या फ्लोटिंग पॉइंट नंबर मध्ये झाले आहे. अशा प्रकारे इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट कन्व्हर्जन केले जाते. तसेच स्ट्रिंग्सचे रूपांतर संख्येत केले जाते. हा पाठ येथे संपत आहे. यात शिकलो डेटा एका प्रकारातून दुसऱ्यात कन्व्हर्ट करणे. इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट कन्व्हर्जन म्हणजे काय आणि स्ट्रिंग्सचे रूपांतर संख्यांमध्ये करणे. असाइनमेंट इंटिजर डॉट टॉस्ट्रिंग आणि फ्लोट डॉट टॉस्ट्रिंग विषयी माहिती वाचा. ते काय करतात ते सांगा. प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. सहभागासाठी धन्यवाद.